जर तुम्हाला काही आमचे बाबा आणि त्यांचे मित्र जर तुमचं शेत नांगरायचं असेल त्यावेळेस काहीतरी दक्षिणा घ्यायचे आणि काही वस्तू घ्यायची आणि गोटा द्यायची त्या शेतात ठेवलं की रात्रीतून ते नांगरून तयार झालेलं असायचं. बापरे. आणि खरंच सांगतो की कुठलीही गोष्ट आहे ना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. असा अस्वीकार करून हे शक्यच नाही. हे जगच मुळात संकल्पनेवर, बिलीव्ह सिस्टमवर आणि विश्वासावर चालतंय. बरोबर. कारण ब्रह्मांडच तरंगतंय. ब्रह्मांडाला टेकू नाही कुठंच. आणि कोणी प्रूव्ह नाही करू शकलं याच्या मागची ऊर्जा काय आहे. ते नासाने केल्यानंतर ओंकार ध्वनी हा वर चालतोय असं ऐकलंय आणि खरंच ओंकार हा मेन आहे. आणि सगळ्या उत्पत्तीचा कारण. हा विषयांतर होतोय पण परत इकडे येऊ हो. की जसं प्राईम मिनिस्टर मोदींचं पत्र तुमच्याकडे असलं तर तुम्ही कुठे कुठे ते चालू शकतात अख्ख्या भारतात. सगळीकडे. सरपंचाचं पत्र गावातल्या गावात, तसं सिद्धी मिळणं म्हणजे तुमच्याकडे ते पत्र असणं. तुम्ही कधी कुठे केव्हाही काही फक्त त्याच्यात नियम असतात. जर तुम्हाला उग्र साधना करायची असतील तर ती देवता वेगळ्या असतात. षडकर्म आहेत, मारण मोहन उच्चाटन, तो भाग वेगळा आहे. आपण याची प्रशंसा आणि याच्यासाठी काही करत नाही आणि कुठल्याही अंधश्रद्धेपोटे ही चर्चा करत नाहीये. तुम्हाला ज्ञान मिळावं. आपल्या पुरातन काळात जे नाथ 1200च्या काळामध्ये येऊन गेले त्यांनी काय काय पेरून ठेवलंय आणि याचा परिणाम आणि प्रयोजन बाहेरची विदेशी लोक जिवंतपणे सगळं काही करतात आणि आपण त्याला अस्वीकार करून आपलंच ज्ञान जेव्हा आपण अस्वीकार करतो तर आपण अज्ञानी राहतो. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, श्रद्धाळू व्हा. अंधश्रद्धा हा शब्द आहे फक्त.